नमस्कार मित्रांनो, आपण नवीन व्हिडिओच्या माध्यमातून लाईफ इन्शुरन्स लवकर का घ्यावा ह्या विषयावरती थोडक्यात तुम्हाला माहिती देतोय, तर ती माहिती आपण जाणून घ्या। हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स हे लवकर घेणं गरजेचं आहे। जोपर्यंत आपली हेल्थ एकदम ओके आहे, म्हणजे आपल्याला कुठलाही आजार, बीपी, शुगर किंवा कधी काही ॲक्सिडेंट होणं किंवा काही आजार येणं, तर असा कुठलाही आजार आपल्याला नसतो, म्हणजे आपली हेल्थ एकदम पूर्णतः 100% फिट असते, त्यावेळेसच इन्शुरन्स कंपन्या आपल्याला इन्शुरन्स देतात। म्हणून पहिली गोष्ट, आपलं जेवढं वय कमी असेल त्यावेळेस आपण जर इन्शुरन्स घ्यायला गेलो तर आपली हेल्थ कधीही चांगली असते, कारण जसं वय वाढतं त्या पद्धतीने आपल्याला कुठले ना कुठले आजार चालू होतात, काही ना काहीतरी गोष्टी सुरुवात होतात आणि मग त्यावेळेस आपल्याला कुठलीही कंपनी इन्शुरन्स देत नाही। म्हणून पहिली गोष्ट, हेल्थ इन्शुरन्स हा हेल्थ चांगली असताना आपले दोन्ही इन्शुरन्स घेणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट, जेवढा आपलं वय कमी असेल तेवढा आपला प्रीमियम हा कमी बसतो, कारण दोन्हीकडे लाईफ आणि हेल्थमध्ये ह्या दोन्ही गोष्टी घडतात। त्यामुळं कमीत कमी वय असताना आपल्याला मोठं कव्हर मिळतं, जास्त कव्हर मिळतं आणि प्रीमियम सुद्धा कमी बसतो, हा याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे। प्लस जर आपण लाईफ इन्शुरन्समधल्या काही प्रोडक्ट घेतले आणि लॉंग टर्मसाठी आपण त्याला इन्व्हेस्टमेंट करत गेलो लॉंग टर्ममध्ये, तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला त्याचे रिटर्न्स खूप मोठ्या हाय प्रमाणामध्ये मिळतात आणि त्यामुळं आपण जे काही गोल ठरवले असतील ते आपले सगळे गोल पूर्ण होण्यासाठी त्याची मदत होते। कारण आपण जर थोडक्यात एखादं उदाहरण जर बघितलं, आपण एखादी एफडी केली बँकेमध्ये, ती 2 वर्षासाठी केली आणि एखादी एफडी 5 वर्षासाठी केली, तर त्याच्यामध्ये 2 वर्षाच्या एफडीचा रिटर्न मिळणारी अमाऊंट आणि 5 वर्षाच्या एफडीचे रिटर्न मिळणारी अमाऊंट यामध्ये बराचसा डिफरन्स असतो। तर त्याचप्रमाणे आपण जर लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला त्याचा फायदा जास्त होतो, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट करायला गेलं तर फायदा कमी होतो, किंवा शॉर्ट टर्म एखादी गोष्ट आपण करायला गेलो त्याच्यात नुकसान होण्याची पण शक्यता असते। तर यामुळं इन्शुरन्स हा लवकरात लवकर आणि हेल्थ व्यवस्थित असताना घेणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे आपले दोन्ही फायदे होतात, प्रीमियम कमी बसतो आणि आपल्याला रिटर्न पण चांगले मिळतात आणि आपली हेल्थ पण ओके असते। लाईफ इन्शुरन्स घेताना त्यामध्ये ज्यावेळेस आपण लवकर इन्शुरन्स घेतो वयाच्या 21, 22, 25 वर्षामध्ये, त्यावेळेस प्रत्येक माणसाच्या लाईफ स्टेज प्रमाणे त्याचे जे काही कव्हर आहेत ते त्या पद्धतीने घेतले जातात। त्याचे लाईफ स्टेज असतात, म्हणजे माणसाचे लाईफ स्टेज काय काय असतात, तर ज्यावेळेस यंग असतो त्यावेळेस त्याला पुढे जाऊन त्याचं लग्न होणार असतं, त्याला नंतर मुलं होणार असतात, त्याच्यानंतर त्याचं शेवटी रिटायरमेंट असतं। ह्या 2-3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि त्याच्यावर जर त्यांनी विचार केला, जर मी लवकर इन्व्हेस्टमेंट केली तर मला त्या लाईफ स्टेज प्रमाणे माझ्या लग्नासाठी किंवा माझ्या मुलांच्या एज्युकेशनसाठी किंवा माझ्या मॅरेजसाठी किंवा माझ्या रिटायरमेंटसाठी जे फंड गोळा होतील ते मी लवकर चालू केलं तर मला कमी अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करावं लागेल आणि रिटर्न माझे जास्त मिळतील आणि त्या पद्धतीनं ह्या ज्या लाईफ स्टेज आहेत त्या लाईफ स्टेजला आपण लवकरात लवकर इन्शुरन्स घेऊन कव्हर करू शकतो, हे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचं आहे। आत्ता आपण जे काही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं, तर याच्यामध्ये ज्या लाईफ स्टेज होता त्या लाईफ स्टेजचं आपण पाहिलं, इन्शुरन्सचा लवकरात लवकर असल्यामुळं आपल्याला जे फायदे होतात ते पण आपण ऐकलं। तर पुढचा व्हिडिओ सुद्धा आपण अवश्य पाहावा। धन्यवाद। हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा। पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओच्या माध्यमातून।